नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि थरारक असणार आहे. कारण येणाऱ्या पौर्णिमेपूर्वी काही अशा घटना घडणार आहेत ज्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकतात. काही लोकांसाठी हा काळ आशीर्वाद घेऊन येईल, तर काहींसाठी मोठा इशारा घेऊन येणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनामध्ये बेचैनी वाढलेली आहे का? अचानक नकारात्मक स्वप्न दिसत आहेत का? घरात सतत भांडण, पैशांची अडचण किंवा कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत का? जर असे होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे सर्व संकेत साधे नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार या पौर्णिमेपूर्वी ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की कुंभ राशीच्या जीवनात अचानक बदल घडू शकतात. काही लोकांना मोठा आर्थिक फायदा होईल, काहींच्या आयुष्यात अचानक एखादी खास व्यक्ती येईल, तर काहींना विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो. पण मित्रांनो, सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जर तुम्ही पुढील काही दिवसांमध्ये काही चुका केल्या तर आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. होय मित्रांनो, या काळात तुमच्या घरात काही रहस्यमय संकेत दिसू शकतात. अचानक देवघरातील दिवा विझणे, वारंवार वस्तू हरवणे, रात्री विचित्र स्वप्न येणे, घरात शांतता असूनही बेचैनी वाटणे, एखाद्या व्यक्तीचा अचानक संपर्क तुटणे, हे संकेत दुर्लक्ष करू नका. कारण विश्व तुम्हाला आधीच इशारा देत असतं. मात्र घाबरायची गरज नाही, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे काही प्रभावी उपाय सांगणार आहोत जे केल्यास तुमच्या जीवनातील संकट दूर होतील आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडतील. मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मनापासून जय स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा, कारण इथे मिळते राशी भविष्य, स्वामींचे संकेत आणि आयुष्य बदलणारे उपाय. मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या 5 मोठ्या घटना ज्या पौर्णिमेपूर्वी कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात घडू शकतात. कुंभ राशीच्या अनेक लोकांना अचानक अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहेत. जुने व्यवहार पूर्ण होतील, एखाद्या नवीन कामातून लाभ होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोभ करू नका, कारण चुकीच्या निर्णयामुळे मिळालेले पैसे हातातून निसटू शकतात. ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता त्यांच्याकडूनच निराशा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणालाही आपल्या गुपित गोष्टी सांगू नका. या काळात शांत राहणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. घरात दिसणारे संकेत, जर घरात सतत काच फुटणे, देवघरातील फूल पटकन सुकणे किंवा अचानक भीती वाटणे असे प्रकार होत असतील तर हे नकारात्मक ऊर्जेचे संकेत असू शकतात. यासाठी रोज संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वसुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. नातेसंबंधात मोठा बदल, काही लोकांच्या आयुष्यात जुनं प्रेम परत येऊ शकतं, तर काहींचं नातं कायमचं तुटण्याची शक्यता आहे. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. या काळात घेतलेले निर्णय आयुष्यभर लक्षात राहतील. मित्रांनो, ज्यांनी खूप संघर्ष केला त्यांच्यासाठी हा काळ चमत्कार घेऊन येऊ शकतो. अचानक शुभ बातमी मिळेल, एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, पण त्यासाठी श्रद्धा आणि संयम ठेवणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया त्या प्रभावी उपायांबद्दल जे पौर्णिमेपूर्वी केल्यास तुमच्या आयुष्यातील संकट दूर होऊ शकतं. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ पांढरे कपडे परिधान करा. त्यानंतर देवघरात स्वामी समर्थांचा फोटो ठेवून त्यांच्या समोर तुपाचा दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. शक्य असल्यास गरीब व्यक्तीला अन्नदान पण करायचंय किंवा पक्ष्यांना दाणे टाकायचेत. यामुळे ग्रहांची नकारात्मकता कमी होते. या काळात कोणाशीही वाद घालायचा नाहीये. विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींना दुखवायचं तर अजिबातच नाही. रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा उपाय करायचा आहे. तर एका वाटीत पाणी घ्यायचंय आणि त्यात थोडंसं काळं तीळ टाकायचं आहे. ते पाणी आपल्या पलंगाजवळ ठेवायचं आणि सकाळी ते पाणी झाडाला टाकून द्यायचं आहे. असं केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानलं जातं. मित्रांनो,
लक्षात ठेवा, पौर्णिमा हा फक्त चंद्राचा दिवस नसतो, तो ऊर्जा बदलण्याचा दिवस असतो. या काळात केलेले चांगले कर्म अनेक पटीने फळ देतात. जर तुम्ही श्रद्धेने हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यात असा बदल घडून येईल की तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा काळ येतो जेव्हा विश्व आपल्याला काही संकेत देत असतं, पण अनेक लोक त्या संकेताकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. कुंभ राशीच्या लोकांनो, ही पौर्णिमा तुमच्यासाठी साधी नाही. हा काळ तुमचं नशीब बदलू शकतो, तुमच्या घरातील वातावरण बदलू शकतो, तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात घडवू शकतो. काही लोकांना अचानक मोठं यश मिळेल, तर काहींना आर्थिक लाभ होईल, तर काही लोकांना आयुष्यातील कठीण सत्य समजून जाईल. मात्र मित्रांनो, स्वामींवर श्रद्धा ठेवा, कारण जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी नवीन मार्ग उघडतात. या काही दिवसांमध्ये शक्य तितकं शांत राहा, नकारात्मक लोकांपासून दूर राहा, कोणाचं वाईट करू नका आणि रोज मनापासून स्वामींचं नाव घेत राहा. कारण विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडण्याची सुरुवात कदाचित याच पौर्णिमेपासून होणार आहे. मित्रांनो, कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी गुरुकृपा या परिवाराचा भाग बना.